त्या थेरपीमध्ये त्याच्या डोळ्यांवर इन्फेक्शन झालं आणि त्या इन्फेक्शनअभावी त्याला दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झाले. पहिलं ऑपरेशनला लय घाबरलो. थँक्यू म्हणतो मी देशपांडे डॉक्टरांना. नमस्कार, मी आशा उमेश वायकर. मी उत्तमनगर कोंडवेदावडे इथून आली आहे. हा माझा मुलगा भावेश उमेश वायकर. याची ब्रेन ट्यूमरची मोठी सर्जरी झाली आहे. फर्स्ट म्हणजे एक रुबी हॉलला, दुसरी सेकंड बॉम्बेला केली. तिथे त्याची रेडिओथेरपी झाली. त्या थेरपीमध्ये त्याच्या डोळ्यांवर इन्फेक्शन झालं आणि त्या इन्फेक्शनअभावी त्याला दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झाले आणि मला त्याचं ऑपरेशन करावं लागलं. त्या ऑपरेशनसाठी मी 2-3 दवाखान्यामध्ये गेले, पण मला असं पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही मिळाला जेणेकरून मी पटकन मुलाचं ऑपरेशन तिथे करू शकेल. नंतर मी टेपमध्ये पण या सरांची न्यूज, देशपांडे सरांची न्यूज ऐकली होती आणि असंच माझ्या नंदेचं वगैरे ऑपरेशन इथं झालेलं होतं ऑलरेडी. त्यांनी मला हे नाव सुचवलं आणि मी इथं आले. ज्या दिवशी मी इथं आले, मी सरांनी पहिल्यांदा त्याला पाहिलं आणि सरांनी त्याची फाईल नोट केल्यावर लगेच बोलले की आपण ऑपरेशन करू आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेचच त्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन इतकं सुंदर झालं आहे. पहिलं ऑपरेशन 4-5 दिवसापूर्वी झालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डोळ्याचं केलं, पण दोन्ही ऑपरेशन सक्सेस झाली आणि आज मी खूप आनंदी आहे की सरांमुळे आज माझा मुलगा एक सुंदर जीवन जगू शकतो आणि तोही पाहतालच तुम्ही, तोही खूप आनंदी आहे की त्याचं ऑपरेशन खूप छान झालं आहे. माझं ऑपरेशन या दवाखान्यात झालं आहे. मला दिसण्यात लय कमी होतं. माझ्या आत्याने या दवाखान्याबद्दल सांगितलं. माझ्या आत्याचं पण ऑपरेशन झालं आहे. मी पहिलं ऑपरेशनला लय घाबरलो, पण दुसरं ऑपरेशन माझं चांगलं झालं आहे आणि या दवाखान्यातून जी मला चांगलं दुनिया बघायला भेटली ती अजून कुठेच नव्हती भेटत आणि या दवाखान्याला मी जेवढं पण थँक्यू म्हणेन तेवढं कमी आहे. मला आज काय म्हणू यांना की मला ही दुनिया बघायला भेटली. थँक्यू म्हणतो मी देशपांडे डॉक्टरांना, ज्यांच्यामुळे मला हे सगळं बघायला भेटतं आहे.